एन-ए फ्लॅट म्हणजे काय? फ्लॅट खरेदी करण्यापूर्वी ही माहिती नक्की जाणून घ्या. तुम्ही फ्लॅट खरेदी करण्याचा विचार करताय, मग एन-ए फ्लॅट हा शब्द तुम्ही नक्की ऐकला असेल. पण एन-ए फ्लॅट म्हणजे नेमकं काय आणि असा फ्लॅट घेताना कोणती कागदपत्र तपासायची? चला अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. एन-ए म्हणजे काय? एन-ए म्हणजे नॉन ॲग्रिकल्चर म्हणजे बिगर शेती वापरासाठी असलेली जमीन. सोप्या भाषेत सांगायचं तर ही जमीन शेतीसाठी वापरण्याऐवजी निवासी घर, बंगला, दुकान, ऑफिस किंवा इतर मजूर बिगर शेती वापरासाठी वापरण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेली असते. तिला सामान्यतः एन-ए जमीन म्हटलं जातं. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. एन-ए आहे म्हणजे त्या फ्लॅटवर तुम्ही कोणतेही बांधकाम लगेच करू शकता असा अर्थ होत नाही. फ्लॅटचा वापर कोणत्या उद्देशासाठी मंजूर आहे त्याचा झोन, लेआउट, स्थानिक प्राधिकरणाच्या परवानग्या, इतर कागदपत्रे तपासणं खूप महत्त्वाचे आहे. एक सोपं उदाहरण पाहूया. समजा तुम्हाला 5 किंवा 10,000 स्क्वेअर फुटाचा फ्लॅट आवडला. विक्रेते तुम्हाला सांगतो हा फ्लॅट एन-ए आहे. तुम्ही लगेच घर बांधू शकता. ऐकायला छान वाटतं, पण फक्त विक्रेत्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून फ्लॅट खरेदी करणं धोकादायक ठरू शकतं. कारण तुम्हाला तपासावं लागेल हा फ्लॅट नेमका रेसिडेन्शियल एन-ए आहे का? त्याचा अप्रूव्हल लेआउट आहे का? फ्लॅटला कायदेशीर रस्ता आणि ॲक्सेस आहे का? जमिनीच्या मालकीमध्ये काही समस्या आहेत का? फ्लॅटवर कर्ज, बोजा किंवा कोर्ट केस आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी प्रत्यक्ष बांधकाम करण्यासाठी कोणत्या परवानग्या आवश्यक आहेत? एन-ए फ्लॅट खरेदी करण्यापूर्वी कोणती कागदपत्र तपासायची? सातबारा उतारा आणि फेरफार नोंदी, जमिनीचा इतिहास आणि मालकीशी संबंधित नोंदी समजून घेण्यासाठी सातबारा उतारा आणि फेरफार नोंदी तपासा. नाव, क्षेत्रफळ, जमीन आणि वापराशी संबंधित नोंदी आणि इतर महत्त्वाची माहिती काळजीपूर्वक पहा. एन-ए संबंधित कागदपत्रे जमीन बिगर शेती वापरासाठी असल्याचा दावा केला जात असेल तर त्यासंबंधीचा एन-ए आदेश, सनद किंवा लागू असलेले अधिकृत नोंदवहीतील स्टेटस तपासा. फक्त जाहिरातीत एन-ए फ्लॅट लिहिलं असं म्हणून हे खरं मानू नका. अपूर्व लेआउट प्लॅन तुमचा फ्लॅट एखाद्या लेआउटमध्ये असेल तर अपूर्व लेआउट प्लॅन तपासा. त्यामध्ये तुमचा फ्लॅट नंबर, क्षेत्रफळ, रस्ते, ओपन स्पेस आणि इतर बाबी मंजूर आराखड्याशी जुळतात का ते पाहणे महत्त्वाचे आहे. रस्ता आणि ॲक्सेस फ्लॅट स्वस्त आहे म्हणून लगेच बुकिंग करू नका. फ्लॅटपर्यंत कायदेशीर आणि प्रत्यक्ष रस्ता आहे का हा प्रश्न नक्की विचारा. काही वेळ कागदावर रस्ता दाखवलेला असतो पण प्रत्यक्षात ॲक्सेसचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणून रोड ॲक्सेस आणि त्याच्या कायदेशीर हक्क तपासा. टायटल रिपोर्ट फ्लॅट खरेदी करण्यापूर्वी टायटल सर्च किंवा टायटल रिपोर्ट करून घेणे महत्त्वाचे आहे. यामुळे जमीन कोणाच्या मालकीची आहे, पूर्वीचे व्यवहार काय आहेत आणि काही कायदेशीर अडचणी किंवा बोजे आहेत का याची माहिती मिळण्यास मदत होते. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी प्रॉपर्टी लॉयरकडून कागदपत्रांची तपासणी करून घेणे चांगले. फ्लॅटवर कर्जा किंवा बोजा आहे का? जमिनीवर लोन, मॉर्गेज, चार्ज किंवा इतर बोजा आहे का? तपासा. विक्रेते म्हणतो सगळं क्लिअर आहे, तरीही स्वतः कागदपत्राद्वारे पडताळणी करा. कारण फ्लॅट खरेदी करताना फक्त जमीन पाहायची नसते, जमिनीची कागदपत्रही पाहायची असतात. एन-ए फ्लॅट आणि शेतजमीन यात फरक काय? शेतीची जमीन मुख्यतः कृषी वापरासाठी असते, तर एन-ए जमीन म्हणजे मंजूर, लागू प्रक्रियेनुसार बिगर शेती वापरासाठी वापरता येणारी जमीन. म्हणून एखादा फ्लॅट घर बांधण्यासाठी घेत असाल तर जमिनीचा वापर, झोनिंग आणि बांधकामासाठी लागू नियम तपासणे महत्त्वाचे आहे. एन-ए फ्लॅट स्वस्त दिसतोय, सावधान. काही वेळा बाजारभावापेक्षा खूप कमी किमतीत फ्लॅटची जाहिरात दिसते. उदाहरणार्थ, शहरापासून फक्त 5 मिनिटे एन-ए फ्लॅट फक्त 10 लाख अशी जाहिरात पाहून अनेक जण फोन करतात. पण खरेदी करण्यापूर्वी विचार करा, एन-ए स्टेटस खरोखर काय आहे? जमीन रेसिडेंशियल वापरासाठी योग्य आहे का? लेआउट मंजूर आहे का? रस्ता कायदेशीर आहे का? मालकी स्पष्ट आहे का? कोणतेही कर्ज किंवा कोर्ट केस आहे का? भविष्यात बांधकामासाठी आवश्यक परवानग्या मिळू शकतील का?
यापैकी एक जरी प्रश्न अनुत्तरित असेल तर पैसे देण्याआधी थांबा. एनए फ्लॅट घेतला म्हणजे लगेच घर बांधता येतं का? नेहमीच नाही. ही सर्वात मोठी गैरसमजूत आहे. एनए स्टेटस असला तरी स्थानिक प्राधिकरणाचे बिल्डिंग रूल्स, डेव्हलपमेंट प्लॅन, झोनिंग, एफएसआय, स्टेबॅक, रोड वेथ आणि इतर लागू नियम तपासावे लागतात. म्हणून एनए फ्लॅट लगेच बांधकामाची 100% परवानगी असा सरळ अर्थ काढू नका. फ्लॅट खरेदी करताना 5 मोठ्या चुका टाळा. फक्त ब्रोकरच्या बोलण्यावर विश्वास ठेवणे. ब्रोकर माहिती देऊ शकतो, पण कागदपत्राची स्वतंत्र पडताळणी करा. फक्त स्वस्त किंमत पाहणे. स्वस्त फ्लॅट म्हणजे चांगली डील असेलच असं नाही. कागदपत्रे न पाहता टोकन देणे. पहिले डॉक्युमेंट तपासा आणि मगच पुढची प्रक्रिया करा. रोड ॲक्सेस दुर्लक्ष करणे. रस्ता हा फ्लॅटच्या युजेबिलिटीसाठी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. लीगल व्हेरिफिकेशन न करणे. लाखो रुपयाची गुंतवणूक करण्यापूर्वी प्रॉपर्टी लॉयरकडून लीगल व्हेरिफिकेशन करून घेणे योग्य ठरते. मग चांगला एनए फ्लॅट कसा ओळखायचा? एक चांगला फ्लॅट पाहताना फक्त लोकेशन आणि किंमत पाहू नका. या 4 गोष्टी लक्षात ठेवा. लोकेशन, लीगल डॉक्युमेंट, रोड ॲक्सेस, डेव्हलपमेंट अँड कन्स्ट्रक्शन परमिशन या सर्वांची व्यवस्थित पडताळणी झाल्यानंतरच निर्णय घ्या. फायनल मेसेज: फ्लॅट खरेदी करणं म्हणजे फक्त जमिनी खरेदी करणं नाही, तर तुमच्या आयुष्याची मोठी गुंतवणूक करणं आहे. म्हणून एनए फ्लॅट असा शब्द ऐकला की फक्त त्याच्या नावावर विश्वास ठेवू नका. कागदपत्र तपासा, मालकी तपासा, एनए स्टेटस तपासा, अप्रूव्हल, लेआउट तपासा, रोड ॲक्सेस तपासा. लीगल व्हेरिफिकेशन करूनच पुढे जा. कारण फ्लॅट खरेदी करताना घाई केली तर नुकसान होऊ शकतं, पण योग्य तपासणी केली तर भविष्यातील मोठी अडचण टाळता येऊ शकते. हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक, शेअर आणि अशाच प्रॉपर्टी विषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे. एनए फ्लॅट की ॲग्रिकल्चर लँड.